श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 414चा उर्वरित भाग. मग उमाई सायलं चौपदी गायल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पुढची चौपदी गायली. मूळ स्थानी भिडू बांधो हो जाई, जेवी ना काढू कडाई गुरु वचने ओढी येना बांधो, जेवी निकळंकू होई, जेवी ना चंचल होई गोरक्षे हो सुनी बुंदी स्थिर होय, ते जेने तुम्ही जाया सोपरी मारो वैरी, आणू नाही कोई पांचो पंचानन पंचायन पांचे जन हो धावती आनानी स्थाने उनमनी कारणे निज मुनी नीनू ते मारी हो निज स्थानू पवनू परो हो मन स्थिर करो हो जोई, चंद्रा मेळावो भानू आया गमन ये दुई निवारो, बुद्धी राखो आपणा भाटी जाती निवारो हो, भिडे वाया न जाई आखे निरांजनी लो करो हो, भाव अभावना होई रांगू धनश्री. अशी सर्व ज्ञानी चौपदी गायली. मग भक्तजनांनी दंडते घातले, श्रीचरणा लागले. मूळ स्थानी भिडू बांधो हो जोई. भीड शब्दाचा अर्थ एरवी असा होतो. एरवी म्हणजे आता एखादी इमारत पडत आली की तिला टेका देतात, त्याला भीड असे म्हणतात. येथे ब्रह्मचर्यावर भीड शब्दाचे रूपक केले आहे, जेणेकरून ब्रह्मचर्याचे रक्षण होईल. असा भीड द्या. चांगल्या प्रकारे ब्रह्मचर्य शेवटास न्या हो जोई. म्हणजे हे अनुसरल्या साधकांनो योग्यांनो, जेवी ना काढू कडाई तो इतका दृढ असला पाहिजे की काळ म्हणजे मृत्यू देखील तुम्हाला स्पर्श करणार नाही. तो काळ पण तुम्हाला कडाई म्हणजे चक्रात टाकणार नाही. म्हणजे आपलं निश्चय असा दृढ झाला पाहिजे की मृत्यू आला तरी आपल्याला तो स्पर्शही केला तरी आपल्याला तर काही होणार नाही. एवढं दृढ विश्वास तुम्ही परमेश्वरावर ठेवा. म्हणजे अंतःकरणापासून परमेश्वराची भक्ती करा. पहा परमेश्वर कसे दयाळू मयाळू कृपाळू आहेत. परमेश्वर खूप मयाळू दयाळू कृपाळू आहेत. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.